नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आता सकाळी सकाळी आज खरं खूप उशिरा उठले, कारण प्रवासामध्ये खूप थकले होते. रात्री 12:30 वाजले झोपायला. आणि आजचा ऍक्च्युली इथे इंटरनेटचा प्रॉब्लेमच आहे व्हिडिओ अपलोडिंगला वगैरे, त्यामुळे मी एडिट करून टाकलेला आहे व्हिडिओ कालचा आमचा प्रवासाचा, परंतु तो आता अजून आलेला नसेल मे बी. तर आज येईल अख्ख्या पूर्ण दिवसामध्ये. तर म्हटलं आज तुमच्यासोबत इकडचं गावाकडचं वातावरण आणि काय काय चालू आहे गावाला शेअर करावं, कारण मम्मीकडे मी जास्त दिवस नाही माहेरी म्हणजे सासरी जाणार आहे. तर म्हटलं चला तेवढ्यात तुमच्यासोबत शेअर करते. तर सकाळी सकाळी इथे लिंबाचं झाड आहे म्हणजे लेमन. तर आता आम्ही हे लिंब घेणार आहे आणि मस्त स्क्वीज करून पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये पिणार आहे. तुम्हाला माहिती आहे तिकडेही करते मी, कधी कधी प्लेन वॉटर घेते, परंतु आता इथे एवढी ताजी ताजी लिंब असताना मी कशाला प्लेन वॉटर वगैरे पिऊ. तर चला आता एक लिंबू घेते इथनं. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पिवळी पिवळी लिंब आहेत. एकदम असं झाडाचं तोडलेलंच लिंबू घ्यायचंय. अशी पिवळं छान छान लिंबू. तर अजून एक लिंबू घेऊन जाते मी, जेवणामध्ये वगैरे स्क्वीज करायला होईल. आणि ऑब्विसली माहेरी आहे तर आरामात चालणारच, आणि खूप आरामात चाललंय सध्या. आता वेळ झाली, आता जवळजवळ 9 साडेनऊ वाजलेत आणि उठलोय मी, म्हणजे मी तरी उठले 8:45 वाजता वगैरे उठले असेल. आणि नेमकी उठले आणि पाहते 9 वाजता लाईट जाणार आहे. तर आता चुलीवरती गरम पाणी करायला ठेवलंय थोडंसं पिण्यासाठी, आणि मग त्यानंतर आंघोळ वगैरे करून मग आज तुमच्यासोबत शेअर करेल आज काय काय फिरणार आहे इथे. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही चाललेलो आहोत पुन्हा भाजी उपटायला. घरातील सगळी कामं आवरलेत, राघवचंही आवरलंय. मी त्यालाही म्हणजे खायला वगैरे झालेलं आहे. आता गाऊला मी फक्त इथे मेथी आणि थालपिठाचा रोल बनवून देणार आहे, म्हणजे ती हातामध्ये घेऊन खाईल. आणि इथे राघव मस्त आता खेळायला लागलाय, पाहू शकता हिरवळ. तर आता आम्ही चाललोय पुन्हा भाजी उपटायला. दादाला पुन्हा भाजी न्यायची विकण्यासाठी. तर आता वडजीरला जाणार आहे तो भाजी घेऊन. तर त्याला एक 50 ते 70 जुड्या न्यायच्यात. 20 उपटून झाल्यात आणि माझा हातच आवरले मुलांना खायला वगैरे घालून. मी चालली आता हेल्प करायला. माझ्याने जास्त होत नाही, परंतु बऱ्यापैकी मदत करते त्यांच्या बरोबरीने. तर राघवही आहे, राघव तिकडेच थांबला आजीजवळ. आजीने त्याला गाडीवर बसवलं. आणि ही आहे कोथिंबीर. तर अजून बारीक आहे, कोथिंबीरही येईल आता एवढं उपटायला, जास्त नाही, परंतु जरा पातळ झाली कोथिंबीर. आणि मेथी खूप दाट आहे, एकदम घनदाट आहे. तर चला आता भाजी उपटू लागू. मामा मी अजून एक गडी बनवली. अरे वा. आता गडी बनवून बनवून गाड्या भरायच्यात काय गाऊ? आ भरेल का गाडी? तिकडे मामाची पण गाडी भरायला लागली बघ. तुझी कधी भरणार? आवर. अरे वा, तू 3 गड्डे उपटल्या? नाही, मी 2 उपटल्या. मग ते 3 आहेत. हे काय वाजते सावलीला. हे वाला तू उपटले ना? हो, मी 2 उपटले. उपटा. दीदीला उपटू लागतो ते बघ ती. राहिली. नमस्कार मंडळी. आणि आता झाली आहे दुपार, जवळजवळ 2 वाजलेत दुपारचे. आणि राघव झोपलाय आणि हे दुसरं पिल्लू काही झोपलं नाहीये, तर त्याला आम्ही खेळवतोय. आता त्याचं जेवण झालेलं आहे. तर ही माझी भाची आहे, माझ्या भावाची मुलगी, 2 वर्षाची आहे. उद्या 2 वर्षाची होईल. उद्या तिचा वाढदिवस आहे आणि खास वाढदिवसासाठी मी दुबईवरून लवकर आली आहे तिच्या. तर उद्या आहेत वाढदिवस. आणि ती एवढी शेळ्यांमध्ये वगैरे खेळते ना. तर ह्या माझ्या भावाच्या शेळ्या आहेत. भावाने आता सध्या खूप साऱ्या कोंबड्या वगैरे आहेत, शेती करतोय. शेतीतही खूप छान त्याला आता म्हणजे जम बसलाय. आणि सोबतच त्याचे ऑनलाईन क्लासेसही घेतो तो. म्हणजे कम्प्युटरचे वगैरे ऑनलाईन क्लासेस देखील असतात. तर सकाळी सकाळी ते चालू असतात. भरपूर सारं काय 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 करून ठेवलं. आणि गावाकडचं वातावरण पहा किती छान वाटतंय. आणि भरपूर शेळ्या आहेत, जवळजवळ
मोठ्या शेळ्या आहेत इथे आहे. हे पहा इथे एक आहे ही छोटी छोटी पिल्लं, ही करडं म्हणतात त्यांना. आणि हे बघा काय करते विधी, आतमध्ये जायला सांगते. तर एवढ्या साऱ्या आहेत, जवळजवळ शेळ्या 5-6 असतील आणि त्यांची करडं आहेत 3, 6, 7-8 शेळ्या आहेत आणि त्यांची करडं असतील 5-6. तर खूप छान वाटतं आणि गावाकडचं वातावरण एवढं सुंदर आहे ना, असं वाटतं तर जाऊच नाही दुबईला, इथेच राहावं. तर कोंबड्या देखील आहेत आणि इथे दादाने त्याला जाळी केली अशा एवढीशी. तर याच्यामध्ये आतमध्ये म्हणजे काही येण्याचं चान्सेसच नाहीयेत. म्हणजे जरी आलं आतमध्ये तरी त्याला कळतं लगेच, त्याने कॅमेरेज वगैरे लावून ठेवलेले आहेत सगळीकडे. त्यामुळे तर कॅमेरा असल्यामुळे कुठे काय चालू आहे, कुठे साप वगैरे निघाला, एखादं जनावर म्हणजे आमच्याकडे तरस येतो, तरस वाघ वगैरे सगळं आहे. तर त्याला लगेच कळतं की त्याच्याकडे म्हणजे कुठे आलेला आहे, कशाची पावलं वगैरे आहेत. तर त्याला लगेच समजतं. त्याने सगळीकडे पूर्ण घराच्या बाजूला कॅमेरे लावून ठेवलेत. म्हणजे फक्त हेच की साप वगैरे. इथे मोठं वडाचं झाड आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्या वडाच्या झाडाखाली आमच्या खूप आठवणी आहेत. मी जेव्हा शाळेत होते आळकुटीला, तर आळकुटीला शाळेत होते आणि म्हणजे लहानपणापासून मी या वडाच्या झाडाखाली अभ्यास करायचे. उन्हाळ्याचा देखील एप्रिलमध्ये मार्चमध्ये एक्झाम असायच्या तेव्हा आधी, आणि नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीला आम्ही मामाकडे जायचो. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत एप्रिलला वगैरे जेव्हा गरमी चालू व्हायची फेब्रुवारी मार्च एप्रिल त्या टायमिंगमध्ये मी वडाच्या झाडाखाली बसून अभ्यास करायचे. आणि मला आता ते आठवतं खूप. तेव्हा खूप मोठं होतं, आता जरा कमी केलंय वडाचं झाड. आणि वातावरण आता एवढं म्हणजे मी आल्यापासून पाऊसच झाला नाही. मला काय माहिती नाही काय झालंय, परंतु मी आल्यापासून अजून पाऊस झाला नाही. मला खूप इच्छा आहे पावसात भिजायची आणि पाऊस जर झाला तर तुमच्यासोबत मी शेअर करेलच. आणि गाऊला कसं वाटतंय, गावाला खूप छान वाटतंय. तू घाबरते ना, आणि शेळीच्या करडांना हात लावायला गाऊ घाबरते खूप. विधी हात लावते पण ती हात लावत नाही. आणि माझी भाचीचं नाव विधी आहे, तिचं ऍक्च्युअल खरं नाव राही आहे, तिला टोपण नाव पाडलंय विधी. शेळीला मारते जा, काठी घेऊन जा, मारायचं काठी जा जा. बघ त्या शेळ्यांकडं, ते जेवण खात नाही, ते जेवण खा म्हणाव त्यांना. हा कुठे आहे विधी, आपल्या गाई कुठे आहे, काऊ बसू तिथं मी बसू, तू काऊ दाखव कुठे आहेत आपल्या, जा काऊ शो कर आपल्या व्हिडिओ मध्ये. विधी काऊ दाखवून ये, जा तुझ्या काऊ दाखवून ये, जा ना. नमस्कार मंडळी, तर ह्या आहेत आमच्या छोटूल्या काऊ, म्हणजे गाईची पिल्लं आहेत. वासरं आहेत, वासरं छोटी छोटी, अजून मोठी नाही झालीत, अजून लहान आहेत. त्यामुळे त्यांना आता बाहेर तसंही नेत नाही, परंतु शांत बसलेत एकदम. काय टॉमी नाही काही करत, टॉमी लांब आहे गाऊ तिकडं, तो बांधलेला आहे, तो खातोय. त्याला जेवायला टाकलं, जेवायला दिलंय त्याला, तो खातोय, त्याला जेवायला दिलंय. काय करतो टॉमी, पा मला पा घेऊन ये, जा प्यायला जा, गाव जा पाणी घेऊन ये मला इथनं आतल्या दरवाज्यातनं जाऊन. आले माझे सोनू, उठला तू, झोपू झाली. आणि राघवला बनाना प्रचंड आवडतात, तर उठला की त्याला नुसतं बनाना दाखवला तरी लगेच रडायला लागतो. आणि हंबा आहे का रे, हंबा कुठे, हंबा हंबा कुठे आपली, आ कुठे हंबा, दे इकडं, हंबाला देऊ आपण खाऊ, दे हंबाला दे, तुझ्या बनाना देतो हंबाला. नाही काय 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 झाली, मामाच्या शेतात पडला तू, मामाच्या शेतात. आम्ही भाजी उपटायला चाललोय ना, भाजीला चालला तू, भाजी आणायची तिकडून नाही. नमस्कार मंडळी, तर तुम्हाला मम्मीच्या म्हणजेच मम्मीच्या तिकडे आले, तर मम्मीच्या मी तुम्हाला कोंबड्या दाखवते. बघा केवढ्या साऱ्या कोंबड्या आहेत आपल्या, आणि भरपूर आहेत, या अंडेही भरपूर घालतात. नमस्कार मंडळी, तर आता संध्याकाळ झाली आहे आणि जवळजवळ 5 वाजलेत. लाईट नाहीये, आता लाईट येईन थोड्या वेळाने. तर जशी माझ्या भावाच्या शेतामध्ये मेथी आहे तशीच तुम्हाला दाखवते, कोथिंबीर देखील आहे.
तर ही पहा एकदम छान कोथिंबीर आहे अशा प्रकारे, आणि तीही विकतात. परंतु सध्या कोथिंबीरला 5 रुपयाने गड्डी आहे. आणि आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे दुबईला असतो आम्ही, तेव्हा दुबईलाही 100 रुपयाला तरी एवढी भाजी असते, कारण ह्याच्यामध्ये खूप दाबून दाबून भरलेली असते भाजी ही. तर तिथे 1 दिरामला 50 व्हील्सला आमच्या तिथे भेटायची, पण ती आता खूप सुकलेली असते. आणि आता ऑब्व्हियसली उन्हाळा चालू आहे तर खूप महाग आहे, आणि ही ते कोणी विचारत नाही भाजीला. हे सध्या आता असे दिवस आलेत. 5ला गड्डी आहे, परंतु अजून मेथीला भाव आहे. तर आज आम्ही कोथिंबीरच्या वड्या करणार. 2-3 कोथिंबीरच्या अशा जुड्या मस्त धुवून त्याच्या वड्या करायच्यात. तर आता मम्मी कोथिंबीर निवडते. तर तुम्हाला दाखवेल मी वड्या केलेल्या, कारण ऑब्व्हियसली रेसिपी सगळ्यांना माहिती आहे वड्यांची. तर हे पहा, एवढी अशी भाजी काढली आम्ही. कोथिंबीर आहे, तर आता कोथिंबीरच्या वड्या बनवायच्यात. आणि वरून टाकी आहे, तर आट्याचं आहे, नळ वगैरे सगळं. आतमध्ये एक टाकी आहे पाण्याची सोय भरपूर आहे सध्या इथे. तर म्हटलं आता इथे भाजी धुईल, आणि धुतली की एकदम सुकून द्यायची भाजी, आणि त्यानंतर वड्या करायच्यात. आज मीच बनवणार आहे वड्या. तर या सगळ्यांनी वड्या खायला. तर इथे तुम्हाला माहिती आहे मी मम्मीकडे आले ना, तर इथे मम्मीच्या तिथे ना आळूची पानं आहेत खूप सारी. आणि ही आळूची पानं आहेत तर ती फक्त सांडपाण्यावरची आळू आहे. तर मी काढून चालवली. मला आता हटून भाजी पण बनवायची संध्याकाळच्या जेवणामध्ये. म्हटलं की पटकन कुकर लावेन आणि माझ्यासोबत सगळेच खातील. आणि मला ऍक्च्युली भेटत नाही आळू तिकडे. एवढी आळू पाहिल्यावरती का नाही मी रोज आळू बनवून खाणार. सो मी म्हटलं की तुम्हाला हे पहा, इथे एवढी आळू आहे. तर मी आता बरीचशी घेतलेत, कारण प्लॅनिंग तर झालेलं आहे स्वयंपाकाचं, पण मला तरी देखील खायचे. आणि शेवग्याची झाडं आहेत, तर शेवग्याचाही पाला घेणार आहे मी थोडासा. आणि तुम्ही इथे पाहू शकता शेवग्याची भरपूर सारी झाडं आहेत. आता नवीन पालवी फुटली आहे शेवग्याला, परंतु मी थोडीशी झाडाची पानं घेणार आहे भाजीसाठी. आणि फक्त पालाच घालायचं. दांडे वगैरे थोडेसे झाड असतात, ते शिजत नाहीत लवकर. तर आता एवढंच घालेल मूठभर, कारण खूप हेल्दी असते. त्यामुळे म्हटलं की आधी ट्राय करावी कशी बनते, कारण मी कधी केली नाहीये शेवग्याचा पाला टाकून आळूची हटून भाजी. नमस्कार मंडळी. तर आता जेवण वगैरे झाले, आणि जेवणामध्ये आळूची भाजी होती, आणि सोबतच कोथिंबीर वडी, चपाती, डाळ भात होता, आणि एक मिरची घेतली होती जेवणामध्ये. तर जेवण खरंच खूप छान झालं होतं आज, कारण मी माझ्या हाताने स्वतःसाठी खायचं म्हणूनही बनवलं होतं. तर आळूची वडी वगैरे कोथिंबीर वडी खूप छान झाली. घरच्या ताज्या कोथिंबीरची होती, आणि एकदम आळूची पानं देखील ताजीच होती. तर आता जेवण वगैरे झालं. गाऊ अजून झोपली नाही, गाऊला आता झोपवते. राघव झोपलाय मी आत्ताच. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला, आणि व्हिडिओजला कॉमेंट करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.